करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. माणूस जिथे आहे आणि जिथे जाऊन पोचायचा आहे या दोन स्थानामध्ये बरेच अंतर असते. त्या अधिकाराप्रमाणे लांब जवळ उणे अधिक असेल, पण असते हे निश्चित. आपण जवळ येताच पाखरे भयाने उडून गेली या गोष्टीची खंत तुकाराम महाराजांना वाटली. आपला निर्वैर भाव अजून पूर्णतेला गेला नाही अशी त्यांची धारणा झाली व त्याकरता त्यांनी साधना केली असे म्हणतात. सामान्य जीवाच्या मार्गदर्शनासाठी ही लीला कदाचित महाराजांनी केली असेल. श्री शंकराचार्यांनीही आपल्या अंगावर पक्ष्यांनी घरटी बांधावीत अशी इच्छा एके ठिकाणी व्यक्त केली आहे. जेथे जायचे ते मूल ठिकाण शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे असले, अंतिम अवस्थेत साधन म्हणून कशाचाही उपयोग होत नसला तरी प्राथमिक अवस्थेत या शरीरादींची उपेक्षा करून चालत नाही. आज मात्र एक मंत फसवे तत्वज्ञान आपल्या आकर्षक वक्तृत्वाच्या बळावर प्रचारित आहेत. ते म्हणतात, परमार्थ ही अंतरयात्रा आहे, त्यासाठी काहीच करायचे नसते. काही करणे हा अडथळा असतो. शून्य व्हा, रिकामे व्हा, तसे होणे म्हणजेच पोचणे आहे. येथे काही व्हावयाचे नाही, मिळवावयाचे नाही. जे आहेच त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुमचे काही करणे हाच त्या अनुभवाच्या वाटेतला अडथळा आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळे गुरु तुम्हाला नाना प्रकारची साधने करायला सांगून फसवीत आहेत. पूजापाठ, नामजप, तीर्थयात्रा, व्रते वैकल्ये, दान धर्म हे सर्व निरुपयोगी आहे. गेल्या 10,000 वर्षात त्याने कोणाचे कल्याण झालेले नाही. तुम्ही प्रगतीच्या, उन्नतीच्या मोहात अनेक गोष्टी लादून घेतल्या आहेत. तुम्ही काहीतरी आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यासारखे होऊ इच्छिता आणि केवळ त्यामुळेच वैतागता. सत्यापासून दूर जाता. कोणासारखे होऊ नका. तुमचे तुम्हीच राहा. जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. हीच तुमची खरी मुक्ती आहे. तेच परमेश्वराचे रूप आहे. सत्य आहे ते एवढेच. इत्यादी इत्यादी विवेचन माणसाला मोठे आकर्षक वाटते, पण ते खरे नाही. ती एका प्रकारची आत्मवंचना आहे. अंतिम स्थितीत जे अनुभवाला येते ते आरंभी तसेच मानणे हे योग्य नाही. श्रेष्ठ प्रकारचे अनुभव ज्या थोर महात्म्यांनी घेतले आहेत त्यांनी आपली अनुभूती, मी मला सापडलो, साधने गळून पडली, आता करणे म्हणून काही उरले नाही, सदा सर्वत्र एक आनंदच भरून राहिला आहे असे म्हणून व्यक्त केली आहे. हे खरे, पण ही सिद्धावस्था झाली. साधकांनी तसेच मानणे धोक्याचे आहे. पंचपक्वान्ने जेवून तृप्त झालेला मनुष्य प्रसन्नपणे वामकुक्षी करीत असतो. तेव्हा त्याला काही करायचं आहे असे उरत नाही. पण त्याचेकडे पाहून भुकेला मनुष्यही तसेच वागू म्हणेल तर चालेल काय? भुकेल्याला लाकडे कोळसे जमवण्यापासून अन्न शिजवण्यापर्यंतची सर्व खटपट करावी लागते. भीक तरी मागावी लागते किंवा सर्व आयते मिळेल असे स्नेहसंबंध तरी जोडून ठेवावे लागतात. म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न करावेच लागतात. पद्धती स्वीकारावीच लागते. काहीच करायचे नाही असे आरंभीच म्हणून चालत नाही. आणि हे जे काही करावे लागते त्याला इंद्रिय मनबुद्धीचेच माध्यम असते. पूर्णतेच्या परमोच्च शिखरावर पोचलेल्या रामदासांसारख्या थोर संतांना याची पूर्ण जाणीव असते. कारण जनसामान्यांच्या कल्याणाची त्यांच्या हृदयातील तळमळ ही अतिशय उत्कट आणि फार प्रामाणिक असते. म्हणून ते साधने नाकारित नाहीत. प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थिती यांचा विचार करून संतती सांगत असतात. माणसाला शेवटी जी स्थिती प्राप्त करून घ्यावयाची असते, जी खरोखरीच मुळात त्याची वस्तुस्थिती असते, तिचे वर्णन करायचे झाले तर निष्काम, निर्द्वंद्व, स्वरूपस्थित या शब्दांनीच त्यातल्या त्यात करता येते. पण या लक्षणांचा अनुभव येण्यासाठी आपापल्या योग्यतेप्रमाणे पुष्कळ वाटचाल करावी लागते. समर्थ त्यासाठी दिशा दाखवित आहेत. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रूपाविषयीची ओढ, विषयासंबंधीच्या इच्छा आणि निरनिराळ्या द्वंद्वांविषयीचा हवे नकोचा नाद उण्या अधिक प्रमाणात स्वभावतः असतो. समर्थ म्हणतात की ही जी मनाची स्वाभाविक वृत्ती आहे ती नष्ट करता येणे शक्य नाही
आणि इष्टही नाही, ती तशी असते हे मान्य करून तिचा स्वीकार केलाच पाहिजे. पण या वृत्तीचा प्रवाह जो भर वेगाने अगदी एखादा प्रचंड धबधबा कोसळावा तसा केवळ ऐहिक विषयाकडेच वाहत असतो, तो रामाकडे वळवा. या नैसर्गिक बाह्यविषयगामी वृत्तींना ईश्वरोन्मुख करा, म्हणजे तुम्हाला जे मिळवायचे आहे, साधावायचे आहे, ते निश्चितपणे लाभेल. मृगजळाच्या पाठीमागे धावण्याची केवळ शीणच वाढवणारी वणवण थांबेल आणि शांत, प्रसन्न आणि पवित्र, भव्य, दिव्य अशा मानस सरोवराच्या अंतरयात्रेचा आरंभ होईल. या अंतरयात्रेतील पावला पावला गणिक सुख समाधान वाढत जाईल. आनंदाची कारंजी नाचू लागतील. विकसित होणाऱ्या प्रेमपुष्पांचा सुगंध तुम्हाला समाधी अवस्थेत धुंद करून टाकेल. बाह्य जगताची जणू जाणीवच राहणार नाही. कबीर म्हणतात तसे, हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जगमो, हमन दुनिया से यारी क्या. माणसाला अस्वस्थ करणारे, दुःख देणारे असे बाह्य जगताचे सगळे संबंध जणू गळून पडतील आणि ईश्वराच्या एकरूपतेच्या साक्षात्कारात म्हणजे स्वस्वरूपात माणूस लीन होऊन जाईल. हे सहजपणाने घडावे अशी भक्ती मार्गातली ही सोपी युक्ती आहे, जी इच्छा, जी वासना, जो काम प्रतिबंध करतो तोच त्या परमपुरुषाला अर्पण करून टाकायचा, म्हणजे क्रमाक्रमाने वासनांचे निरसत होत जाते. जो जो भगवान रामचंद्रांसारख्या आराध्य देवतेचे नयन मनोहर असे परममंगल रूप चित्तामध्ये ठसावेल, तो सागरात मिसळलेल्या नदीप्रमाणे जीवाला स्वस्वरूपाची अनुभूती येत जाईल आणि मग अर्थातच बाह्य विषयाचे आकर्षण उरणार नाही. ईश्वराच्या लीला ऐकाव्या, ईश्वराच्या लीला गाव्या, सच्चरित्राच्या श्रवण मननात रंगून जावे. ईश्वराचे सर्वसमर्थत्व, सर्वज्ञत्व, परमकारुणिकत्व, औदार्य, अखिल ब्रह्मांडांना लीलेने धारण करणारे परम ऐश्वर्य इत्यादी गुण आठवताना मन जो जो आनंदाने भरून जाईल, जो जो या गुणानुवादाचे व्यसन लागेल, तो सुख दुःख, मानापमान, यशापयश इत्यादी द्वंद्वे मनुष्याच्या मनबुद्धीची जी निष्ठुर ओढाताण करतात ते घडूच शकणार नाही. मात्र त्यासाठी हरिकीर्तनाविषयी अंतःकरणाच्या वृत्तींना विश्वास वाटला पाहिजे. परमेश्वराच्या लीलावतारी चरित्रात स्वभावताच एक विलक्षण आकर्षण आहे. काशीच्या एका प्रसिद्ध प्रवचनकार पंडितांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की काशीला एक संन्यासांचा मठ आहे. तेथे मी उपनिषदावर प्रवचन करीत होतो. एकदा केव्हा तरी ओघाओघाने कृष्णचरित्रातील एक प्रसंग सांगितला आणि आयुष्यभर उपनिषदांचा अभ्यास आणि तत्वमसीचा विचार करणारे ते संन्यासी त्या प्रसंगात इतके रंगले की सर्वजण म्हणाले, उपनिषदे राहू द्या, आता काही दिवस तरी प्रत्येकी कृष्णकथा सांगा. तत्वज्ञानाच्या शुष्क काथ्याकुटातून स्वरूप साक्षात्कार व्हावा आणि वृत्तींना तल्लीनता यावी, त्यापेक्षा हरिगुण लीला ऐकताना रंगून जाणाऱ्या वृत्तीला तो साक्षात्कार फार लवकर होईल असा विश्वास आम्हाला वाटू लागला आहे. आणि मग शास्त्रीबांनी तेथे जवळजवळ वर्षभर कृष्णकथा सांगितली. हरिकीर्तनाचे हे सामर्थ्य अलौकिक आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून देण्या इतका विश्वास हवा. ईश्वरी लीलांच्या प्रवाहात या वा त्या कोण्याही किनाऱ्याला लागण्याचा मोह न धरता सुखाने वाहत राहावे. साधन मार्गातल्या साऱ्या पायऱ्या आपोआप ओलांडल्या जातील. काही करावे न लागता सर्व होत राहील. पण त्यासाठी अंतःकरणात विश्वास असला पाहिजे, तरच हे लाभेल. जय जय रघुवीर समर्थ.